श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर उद्या भोगी आहे, संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते। तर भोगी आधीचा दिवस म्हणजे तो भोगीचा असतो। तर या दिवशी विशेष करून भोगीची भाजी प्रत्येक घरी केली जाते। तर भोगी का साजरी करावी किंवा त्याची माहिती काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भोगी हा सण म्हणजे उपभोगाचा सण म्हणून शहरी आणि ग्रामीण भागात ओळखला जातो। तर येत्या 14 जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जाणार आहे। तर भोगीचा अर्थ काय, उपभोग घेणारा असा होतो। या दिवशी दाराबाहेर आपल्या सुंदर रांगोळी काढली जाते, याशिवाय नवीन वस्त्र सुद्धा परिधान केले जातात। आणि भोगीचे महत्त्व काय आहे, तर या दिवशी भोगीच्या दिवशी वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे। म्हणजे वाईट गोष्टी बोलायच्या नाही आहेत, कोणालाही वाईट गोष्टी आपण त्या दिवशी बोलायचे नाही। आणि याशिवाय इंद्रदेवाची पूजा सुद्धा केली जाते। यामुळे काय होते, तर घरात सुख समृद्धी येते आणि घर आपलं आनंदी राहतं। तर भोगीला प्रत्येक राज्यात वेगवेगळी नावे आहेत। भोगीची भाजी कशी करायची असते, तर भोगीच्या दिवशी पावटा, गाजर, हरभरा, वांगी अशा भाज्यांची मिक्स भाजी करून भाजी केली जाते। याशिवाय मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून खिचडी सुद्धा केली जाते। आणि बाजरी किंवा ज्वारी, शक्यतो बाजरीच वापरायची। बाजरीच्या भाकरीला तीळ लावायचा, भाकरी आपली थापून झाल्यावरती त्याच्यावरती तीळ टाकायचा आणि भाकरी करायची। ही भाजी म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी स्वयंपाक करायचा असतो। सगळ्यांच्या घरी हा भोगीचा स्वयंपाक असाच असतो। आणि भोगी देणे म्हणजे काय आहे, म्हणजे कोणाला जमत नसेल यायला, प्रत्येकाला आपल्या दुसऱ्यांच्या घरी जाता येत नसेल तर आपण त्यांना भोगी पण देऊ शकतो। म्हणजे सुहासिनी महिलांना आपण घरी जेवायला बोलू शकतो आणि त्यांना जमत नसल्यास त्यांच्या घरी भोगीचा प्रसाद सुद्धा देऊ शकतो आणि भोगीचा प्रसाद सुद्धा द्यायचा आहे। तर अशा प्रकारे भोगी साजरी केली जाते आणि का केली जाते हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर त्याच्यानंतर तो परवाचा दिवस आहे तो मकर संक्रांतीचा दिवस आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय करायचं हे मी तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ आधीच टाकलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघा। तर अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।